केंद्रात आणि राज्यात असलेल्या सत्तेच्या ऊर्जेवर भाजपाची गाडी सुसाट असली तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र भाजपाच्या गाडीची अवस्था सारथीच नसल्याने दिशाहीन झाली असून धक्के खात खात पुढे वाटचाल करताना दिसत आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाच्या गाडीची स्टीअरिंग कोणाच्या हाती असणार आहे, हा सारथी नेता कोण असणार आहे, याबाबतीत मात्र अद्यापही जिल्हावासीय संभ्रमावस्थेत दिसत आहेत। सोलापूर जिल्ह्यामधील भाजपाच्या नेत्यांची घडी विस्कटलेली दिसत आहे। मुख्यमंत्र्याचे दौरे होऊन सुद्धा बिनकामाच्या सम्राटासारखी अवस्था येथील भाजपा नेत्यांची आहे। त्यामुळे पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाचे सारथ्य कोणाकडे असणार आहे, हा खरा प्रश्न आहे। लोकसभेत सपशेल अपयश मिळाले असले तरी विधानसभेत मात्र भाजपाने 5 जागा जिंकत आपली ताकद अबाधित ठेवली। आता सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची तयारी करताना दिसत आहेत। यासाठी जोर बैठका सर्वांच्या सुरू आहेत, मात्र भाजपा अजूनही एकजुटीने तयारी करताना दिसत नाही। मुळात भाजपाचे 6 आमदार जिल्ह्यात कार्यरत आहेत, असे असताना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी म्हणावा तसा प्रयत्न होताना दिसत नाही। आपण सत्तास्थानी आहोत आणि सहज बाजी मारू या विचाराने भाजपा ग्रस्त दिसत आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांचे नेतृत्व सोलापूर जिल्ह्यातील चित्र बदलवू शकते, मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे त्रिकोटाचीच चलती सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील राहिली तर भाजपाला पुन्हा खाली मुंडी घालायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपामध्ये दमदार चेहरे आहेत, ते ओळखले पाहिजेत आणि महत्त्वाचे म्हणजे सोलापूर शहरातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे पक्षांतर्गत असणारे वाद संपवले पाहिजेत। हा दुभता कांबळा असाच राहिला तर पक्षाला याचे मोठे नुकसान सोसावे लागणार आहे। विद्यमान असणाऱ्या भाजप आमदारांची चांगली फळी सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहे, मात्र जिल्ह्यातील राजकारण करण्यासाठी परजिल्ह्यातील नेतृत्वांना ताकद दिली जात असल्याने जिल्ह्यातील भाजपाचे बडे नेते खाजगीत नाराजी व्यक्त करताना दिसतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्यावर विशेष लक्ष असले तरी त्यांच्या पाश्चात जिल्ह्यातील भाजपाची यंत्रणा थंडगार पडत असल्याचे चित्र आहे। गळ्यात गमजा टाकून निष्ठावंत असल्याचा देखाव करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मोठी संख्या आहे, मात्र प्रामाणिक कार्यकर्त्यांची या ठिकाणी उणीव भासताना दिसत आहे। त्यामुळे एक नेता भाजपाला निवडावा लागणार आहे आणि त्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना फेस करावे लागणार आहे। पण हा सारथी नेता कोण असणार आहे याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे।